साहेब पा जेसीबी बोलवायला लागला, आता जेसीबीचा खर्च करावा कोणी? नाशिकच्या मनमाड शहर परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शहरातील उंच सखल भागात तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। जिथे कच्चा रस्ता आहे तिथे चिखलामधून वाहन काढताना वाहनधारकांची कसरत पाहावयास मिळत असून शहरातील शांतीनगर भागातील रस्त्याची दुरवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। दरम्यान शहरातील शांतीनगर भागात असणाऱ्या मनमाड येवला रोडला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून गेल्या 1.5 महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधी लियाकत शेख यांनी चक्क चिखलात लोळून आंदोलन केलं होतं, तरी देखील नगर परिषद प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं सोमवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य उभं राहिलंय। सोमवारी दुपारच्या सुमारास शांतीनगर भागातील रहिवासी शाहीन शेख आणि माहेरा शेख हे उपचारासाठी 4 चाकी वाहनानं रुग्णालयात जात असताना चिखलामध्ये गाडी अडकल्यानं रुग्णांसह वाहन चालकाला मनस्ताप सहन करावा लागला। चिखलामध्ये अडकलेल्या 4 चाकी वाहनाला अखेर जेसीबीच्या साहाय्यानं काढण्यात आलं। मात्र वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाला निवेदन आंदोलनं करून देखील नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला।